दरम्यान भ्रष्टाचार सर्वच पक्ष करतात, मग भाजप सोडून इतर पक्षाचे मुद्दे पुढे का येतात, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. तर पुरावे असल्याशिवाय बोलणं हे योग्य नाही, असं देखील पवार म्हणालेत. दमानियांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील, त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे. फक्त मला एक कळत नाही, भ्रष्टाचार सर्वच पक्ष त्या ठिकाणी करतात, पण मुद्दे पुढे येत असताना भाजप सोडून मात्र मुद्दे सगळ्यांचेच पुढे येतात. सामाजिक कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, हे सरकारच भ्रष्ट आहे. मग मुख्यमंत्र्यांपासून पर सर्व मंत्र्यांपर्यंत हे जे काही कार्यालय असतील, या सगळ्यांचा फार चुकीच्या पद्धतीचा व्यवहार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मुद्दे पुढे येत असताना हायकमांड कुठलं आहे हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येत नाही, पण कुठंतरी त्यांच्याच मित्रपक्षाचे म्हणजे भाजपच्याच मित्रपक्षाचे विषय पुढे येतात. जे कुठले असतील, पुरावे असतील तर शहानिशा होणं महत्त्वाचं आहे, पण त्यांचे व्यक्तिगत काय व्यवहार होते, कोणाबरोबर व्यवहार होते हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे कुणीतरी कुठल्या तरी कंपनीमध्ये डिरेक्टर आहे आणि त्यांनी जर व्यक्तिगत जीवनामध्ये कुठली तरी त्या ठिकाणी काही डील केला असेल, नाही तर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, तो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठेही बोलू नये.